नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो। करंट अल्गोरिदम या यूट्यूब सिरीजमध्ये आपण आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत जो परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि इन जनरल सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे। नुकतीच केंद्र सरकारने काही राज्यां नॉर्थ ईस्टमधल्या काही राज्यामध्ये आपसा जो कायदा आहे त्याला मुदतवाढ दिलेली आहे। म्हणजेच आजपासून 1 एप्रिल 2025 पासून तो 6 महिने आपल्याला त्याची मुदतवाढ दिलेली आहे। त्या अनुषंगाने हा आपसा कायदा काय आहे, कधी लागू केलेला होता, त्याच्या वेळेस काय अधिकार असतात, त्याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, या सगळ्याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत। चला मग आपण सुरू करूयात। आपसा जो कायदा आहे, पहिल्यांदा याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट 1958। ठीक आहे, त्याला आपसा असं म्हटलं जातं। ठीक आहे, हा आपसा कायदा आपल्याला पाहता येतो। हा एक तर पहिल्यांदा कायद्याचा फुल फॉर्म हा ब्रिटिशांनी अगोदर लागू केलता। जी छोडो भारत चळवळ आहे ती छोडो भारत चळवळ दडपण्यासाठी त्यांनी 15 ऑगस्ट 1942ला हा कायदा पहिल्यांदा लागू केलेला आपल्याला पाहता येतो। त्यावेळेस व्हाईसरॉय होते लिनलिथगो। ठीक आहे, आणि त्याचं नाव होतं आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऑर्डिनन्स इश्यू केलेला आपल्याला त्यांनी पाहता येतो। हे त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला पाहता येतं। नंतर 1942 नंतर सुद्धा काही वेगवेगळे 4 कायदे तयार केले होते त्यांनी। ईस्ट बंगालसाठी एक केलेला होता, आसामसाठी एक केलेला होता, वेस्ट बंगालसाठी आणि युनायटेड प्रॉव्हिन्ससाठी एक केलेला पाहता येतो। आणि या 4 कायद्याचं एकत्रीकरण करून 1958 मध्ये आपसा हा कायदा तयार केलेला आपल्याला पाहता येतो, जो आजचा आपण आता पाहणार आहे। आजचा कायदा 1958चा आहे। मग हा कायदा का आहे किंवा का कायदा करावा लागला, त्याचं काय बॅकग्राऊंड आहे, तर देशाची प्रादेशिक एकात्मता हे महत्त्वाचं आहे। जर कुठल्या विशिष्ट भागामध्ये काही गट हे त्या देशातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतील किंवा देशाची प्रादेशिक एकात्मतेला धोका निर्माण करत असतील, तर त्यावेळेस केंद्र सरकारला हा अधिकार दिलेला आहे, राज्य सरकारला पण अधिकार आहे आणि काही ठिकाणी युटीच्या बाबतीत लेफ्टनंट गव्हर्नरला पण हा अधिकार दिलेला आपल्याला पाहता येतो। मग हा कायदा लागू केल्यामुळं त्या अशांत प्रदेशातील डिस्टर्ब एरिया जो म्हटलं जातं त्याला, तर कायदा आणि सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी हा कायदा लागू केला जातो। आता या कायद्याचं काय प्रोव्हिजन आहेत ते आपण पुढे पाहूयात। त्यावेळेसचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 11 सप्टेंबर 1958ला आसाम आणि मणिपूरसाठी हा कायदा पहिल्यांदा केलेला आपल्याला पाहता येतो। ईशान्य भारतामध्ये त्यावेळेची जी काही सिच्युएशन होती, आसाममधून त्यावेळेस नागा पीपल्स जी मूवमेंट होती ते वेगळं निघण्यासाठी प्रयत्न करत होते आणि सशस्त्र प्रयत्न करत होते। आणि मग भारताची एकात्मता सुरक्षित ठेवण्यासाठी हा कायदा तयार केलेला आपल्याला पाहता येतो आणि त्या कायद्याच्या आधारे तो प्रदेश पुन्हा आपल्याकडे ठेवण्यात यश आलेलं आहे। आता या कायद्यानुसार हा जो शब्द आहे तो महत्त्वाचा आहे, अशांत प्रदेश जाहीर करणं। मग कुठल्या कारणावरून डिस्टर्ब एरिया जो म्हटलं जातं ते एक तर धार्मिक वाद असतील, वांशिक असतील, भाषिक असतील, प्रादेशिक असतील, जातीच्या आधारावर असतील। आता पहा मणिपूरमध्ये आपल्याला पाहता येतं याच कारणावरून, आणि काही समाजाचे वाद असतील, कम्युनिटीचे असे वाद असतील, याच्यामुळं ज्या प्रदेशातले जर अशांतता निर्माण झाली असतील तर तो प्रदेश डिस्टर्ब एरिया किंवा अशांत प्रदेश म्हणून जाहीर केला जातो आणि त्या ठिकाणी मिलिटरीला जास्त पॉवर दिली जाते। मग सशस्त्र दल जे आहेत आणि CAPF यांना अनियंत्रित अधिकार दिले जातात आणि यासाठी ते जे काही कारवाई करतात, हे जे आर्म फोर्सेस आहेत त्यावेळेस जे काही कारवाई करतात त्या सगळ्यांना कायदेशीर सुरक्षा आहे। मग आर्म फोर्सेस असं काय करतात की जेणेकरून या कायद्यावर एवढी टीका होती, एक विना वॉरंट त्यांना चौकशी करता येते। कोणाच्या घराची झडती वगैरे घ्यायची असेल तर त्याच्यासाठी कोर्टाचं वॉरंट लागत असतं, पण हा कायदा लागू असताना वॉरंटची गरज पडत नाही। त्यांना अटकही करता येतं आणि शूट टू किल अशी परवानगी असते, म्हणजे त्याला म्हटलं जातं मारण्याचं लायसन टू किल दिलं जातं। आणि हे जे 2 नंबरच्या पॉईंटमध्ये मेन्शन केलेले आहेत, या सगळ्यासाठी आर्म फोर्सेसला कायदेशीर सुरक्षा दिली जाते। त्यासाठी हा कायदा टीकेचं कारण झालेला आपल्याला पाहता येतो की आर्मीला अनियंत्रित अधिकार दिलेले आहेत, तिथलं जे सर्वसामान्य लॉ अँड ऑर्डर आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे आणि आर्मी या मार्गाने ते पूर्वपदावर आणते, म्हणून त्यांना हे अनियंत्रित अधिकार दिलेले पाहता येतात। पूर्वी जो
हा कायदा लागू करण्याचे अधिकार राज्याच्या राज्यपालाला होते. केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत तिथल्या नायब राज्यपालाला होते, ज्याला आपण लेफ्टनंट गव्हर्नर म्हणतो. परंतु 1972 मध्ये या कायद्यामध्ये सुधारणा केली आणि केंद्राला सुद्धा एखादा प्रदेश अशांत प्रदेश म्हणून जाहीर करण्याचे अधिकार आपल्याला दिलेले पाहता येतात. आणि त्यासाठी संबंधित राज्यांची परवानगी पण गरज नाही. म्हणजे आता पहा, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये लागू केला आहे. मग त्या राज्याची परवानगी असो किंवा नसो, हा केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्णय घेतलेला आहे. म्हणजे त्या राज्यांची परवानगीची गरज नाही. आणि ही सुधारणा कधी केलेली आहे? 1972ला. केंद्राला अधिकार आहेत, राज्याला आहेत, नायब राज्यपालाला एखादा केंद्रशासित प्रदेश असेल तर संपूर्ण राज्यासाठी पण लागू करू शकतात किंवा विशिष्ट प्रदेशासाठी सुद्धा ते लागू करू शकतात. ते आपल्याला पाहता येतं. जर एखादा प्रदेश अशांत प्रदेश किंवा डिस्टर्ब एरिया जाहीर केला असेल, तो एका वेळी 3 महिने ठेवता येतो. मिनिमम 3 महिने ठेवावं लागतं. आणि सध्या या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालय निर्णय घेत आहे. आणि जो आज 1 एप्रिल 2025 पासून जो लागू झालेला आहे, तो आता 6 महिन्यासाठी दिलेला आहे. मिनिमम 3 महिने पाहिजे, मग मॅक्सिमम ते ठेवताना आपल्याला पाहता येतो. केंद्र सरकार राज्य सरकारच्या परवानगीने हे निर्णय घेऊ शकतं, हे लक्षात ठेवा. आता हा कायदा जो आहे, ज्यावेळेस असं वाक्य येतं की केंद्र सरकार लागू करते आणि राज्याची परवानगी घेत नाही, याचाच दुसरा अर्थ होतो. यामुळे संघराज्य तत्व जे आहे, ज्याला आपण फेडरेशन म्हणतो, की केंद्राचे अधिकार वेगळे, राज्याचे अधिकार वेगळे, या तत्वाला बाधा पोहोचताना पाहती. त्यामुळं जिथं केंद्राच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचं सरकार आहे, तिथं मात्र केंद्र आणि राज्याचा याच्यामुळं संघर्ष होताना आपल्याला पाहता येतो. शिवाय यामुळं नियमित कायदेशीर प्रक्रियेकडे दुर्लक्ष होतं. या संदर्भातले काही आर्टिकल आहेत, ते मी पुढे मेन्शन केलेले आहेत, त्या ठिकाणी आपण बोलू. पण लक्षात ठेवा, संघराज्य तत्व आणि नियमित कायदेशीर प्रक्रियेला बाधा निर्माण होती. मग विनावरण चौकशी करणं, शूट टू किल, ज्यालाच आपण लायसन टू किल म्हणतो, हे सगळं देणं, ह्या सगळ्या प्रकार पाहता येतात. मग पुन्हा आता एवढं सगळं केंद्र सरकार राज्य सरकार करते आणि याच्यात कोर्टाची इन्व्हॉल्वमेंट नसेल, असं कसं आहे? तर या संदर्भात 1998 मध्ये सुप्रीम कोर्टानं एका केसमध्ये या कायद्याला संविधानिक मान्यता दिलेली आहे. लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टानं या कायद्याला संविधानिक मान्यता दिलेली आहे. हे घटनेला धरून आहे असं सांगितलेलं आहे. कुठली केस होती? नागा पीपल्स मूवमेंट ऑफ ह्युमन राईट्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. परंतु सुप्रीम कोर्टानं काही मार्गदर्शक तत्वे किंवा गाईडलाईन सांगितलेल्या आहेत. त्या गाईडलाईन म्हणजे काय? जर आर्म फोर्सेसने एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल तर त्याला 24 तासाच्या आत पोलिसाकडे द्यावं. स्थानिक पोलीस जे आहेत ते, ठीक आहे, त्या एरियातल्या पोलिसाकडे कन्वर्ट करावं, जेणेकरून ते पोलीस त्याला न्यायालयामध्ये सादर करतील आणि न्यायालय त्याला कायदेशीररित्या अटक करण्याचे किंवा रिलीज करण्याचे ऑर्डर देतील. दर 6 महिन्यांनी या कायद्याचा आढावा घ्यावा. ठीक आहे. आता या संदर्भात केंद्र सरकार काही सुमोटोसुद्धा प्रकरणं करतं आणि नियमितपणे आढावा घेताना आपल्याला पाहता येतो. पण राज्य सरकार किंवा ह्युमन राईट्सवाले याच्या संदर्भात कायम त्या जनतेच्या बाजूने आवाज उठवताना आपल्याला पाहता येतात. जसं सुप्रीम कोर्टाने याच्यात निर्णय दिलेला आहे, तसं काही समित्या पण स्थापन केलेल्या आहेत. त्या समित्या काय काय म्हटल्यात या संदर्भात ते आपण पाहूयात. 24 नोव्हेंबर 2004 मध्ये केंद्र सरकारने न्यायमूर्ती जीवन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली एक 5 सदस्यीय समिती स्थापन केली होती. आणि ती समितीचं कशासाठी होती? तर नॉर्थ ईस्टमधील आपसा या कायद्याचा पुनर्आढावा घेण्यासाठी. आणि या न्यायमूर्ती जीवन रेड्डी समितीने शिफारस काय केलेली आहे? तर आपसा कायदा रद्द करावा. त्याच्यानंतर सेकंड ARC, जो द्वितीय प्रशासकीय सुधारणा आयोग आपल्याला पाहता येतो, ज्याला आपण ARC असं म्हणतो, त्यांनी आपल्या 5व्या रिपोर्टमध्ये आपसा कायदा रद्द करावा. पहा, जीवन रेड्डी समिती म्हणते आपसा रद्द करावा, सेकंड ARC पण म्हणते आपसा रद्द करावा. त्याच्यानंतर संतोष हेगडे आयोग 2013ला स्थापन केलेला होता. ते म्हटलेले आहेत की दर 6 महिन्यांनी या आपसा कायद्याचा आढावा घ्यावा, आपसाचा वापर कमी करावा आणि त्याच्याऐवजी उफा जो आहे, उफा हा कायदा, याचा वापर करावा, हे सांगितलेलं आपल्याला पाहता येतंय. आणि जर सशस्त्र दल या प्रकारचं काम जे करत असतील, विनावरण चौकशी, अटक, त्यांना एखाद्या व्यक्तीला मारणं, तर यासाठी त्यांचं कायदेशीर याच्यापासून संरक्षण मिळू नये, त्यांच्यावर नियंत्रण राहावं, हे आपल्याला पाहता येतं आणि त्याची चौकशी होईल. ज्यावेळेस आपण म्हणतो लायसन टू किल जे म्हटलं जातं, त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं एक कंडिशन सांगितली होती की तुम्ही एखाद्याला गोळी मारण्यापूर्वी त्याला वॉर्निंग द्या. वॉर्निंग दिली की संपलं, त्यांना ऐको नाही ऐको तुम्ही मग त्याला गोळी चालवू शकता. अशा प्रकारची तरतूद आपल्याला पाहता येते.
आता पुन्हा याच्या संदर्भात एक कलम 355 येतं, महत्त्वाचं आहे. कलम 355 नुसार केंद्राचं काय कर्तव्य आहे? अंतर्गत अशांततेपासून राज्याचं संरक्षण करणं. आणि म्हणून या कलमानुसार केंद्र सरकार आपसा कायदा लागू करतं, हे केंद्र सरकार त्याची बाजू मांडताना पाहतं आपल्याला. ठीक आहे, लक्षात ठेवा. 355 नुसार राज्यांचं अंतर्गत अशांततेपासून संरक्षण करणं किंवा परकीय राष्ट्राच्या आक्रमणापासून संरक्षण करणं हे केंद्राचं कर्तव्य आपल्याला पाहता येतं. मग जसा हा 1958चा कायदा आहे तो काही वेगळ्या विशिष्ट प्रदेशात लागू आहे, तसे आणखी वेगवेगळे कायदे होते. पंजाबसाठी सुद्धा 1983ला कायदा केलेला आपल्याला पाहता येतो. पंजाब आणि चंदीगडसाठी तो लागू झालेला पाहता येतो. जी खलिस्तान चळवळ होती त्याच्या पार्श्वभूमीवर हा कायदा केलता आणि तो कायदा 83चा कायदा आहे, 97ला रद्द केलेला आपल्याला पाहता येतो. जम्मू काश्मीरसाठी सुद्धा वेगळा कायदा केलेला आपल्याला पाहता येतो. तो कायदा 1990ला आहे आणि तो जम्मू काश्मीरचा कायदा आजही ॲक्टिव्ह आपल्याला पाहता येतो. राज्यपाल किंवा केंद्र सरकार जम्मू काश्मीरमध्ये आपसा कायद्यानुसार निर्णय घेतात. या कायद्यानुसार 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र करण्यास प्रतिबंध केलेला आपल्याला पाहता येतो. सगळ्या तरतुदी आहेत. आता हा कायदा लागू करणारं पहिलं राज्य आसाम आपल्याला पाहता येतं 1958ला आणि आज सुद्धा आपल्याला आसाममध्ये आपसा कायदा लागू केलेला पाहता येतो. मग एवढे वर्ष झालेले आहेत तरी सुद्धा आपसा कायद्याची गरज पडलेली आहे. म्हणजे तो कायदा किती इफेक्टिव्ह आहे किंवा लोकांचा जो असंतोष आहे तो कमी करण्यात यश आलं की नाही हे आपल्याला लक्षात येतं. त्रिपुराला 1997ला केला होता, जो 2015ला मागं घेतलेला आहे, म्हणजे त्रिपुराला सध्या लागू नाही आहे. मणिपूरची थोडीशी केस वेगळी आहे. मणिपूरला 1980ला लागू केलेला होता आणि मणिपूरमधल्या एक इरोम शर्मिला नावाच्या महिला आहेत, त्यांनी या कायद्याच्या विरुद्ध जवळपास 16 वर्ष म्हणजे 2000 पासून ते 2016पर्यंत उपोषण केलेलं आपल्याला पाहता येतं. आणि मग तरीसुद्धा तो कायदा आजही आपल्याला मणिपूरमध्ये लागू पाहता येतो आणि तो शेवटी त्यांना उपोषण मागं घ्यावं लागलेलं पाहता येतं. अरुणाचल प्रदेशमध्ये आजही लागू आहे. मेघालयमधला 2018ला मागं घेतलेला आहे. मिझोरममध्ये 1986ला आपल्याला पाहता येतो. नागालँडमध्ये 1958 पासून हा कायदा लागू आपल्याला पाहता येतो. हा जो लष्करी विशेषाधिकार आहे, आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर, हा कायदा कलम 22 भारतीय संविधानातलं कलम 22 जे आपल्याला पाहता येतं त्याचं उल्लंघन करताना पाहता येतं. जी काही नियमित कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला थोडंसं फाटा देताना पाहता येतात. जरी एवढे सगळे अधिकार देत असेल तरीसुद्धा कलम 20 आणि कलम 21 मात्र या कायद्यामुळे सस्पेंड होत नाहीत, हे पण आपल्याला पाहता येतं. सध्या म्हणजे आजच्या तारखेला बघितलं तर मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि आसाम या 5 राज्यामध्ये आपल्याला आपसा कायदा लागू आहे हे पाहता येतं. या कायद्याचं एकच लक्षात ठेवा, या कायद्यानुसार लष्कराला जास्त अधिकार मिळतात. ती परिस्थिती लॉ अँड ऑर्डर सुरळीत करण्यासाठी आणि भारताची एकात्मता सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी केलेली ही कृती आपल्याला पाहता येते. परंतु मानवाधिकारांचं उल्लंघन होताना आपल्याला पाहता आहे आणि संविधानिक तत्वाचं सुद्धा उल्लंघन होत आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहता येतात. मग या अनुषंगानं याला आपल्याला परीक्षेसाठी काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात तो सगळा एरिया आपण इथं कव्हर केलेला आहे. अशा प्रकारे आजचा जो आपसाचा हा आपला मुद्दा आहे तो आपण परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या सगळ्या बाजू त्याच्यातल्या पाहिलेल्या आहेत. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचं स्वागत असेल. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.